किती अधिकार होता बाळू मामांचा. बाळू मामांचा तळ कापशी गावामध्ये होता. बाळू मामांनी 2-3 सवंगड्यांना घेतलं आणि सांगितलं, चला आपण माझ्या गुरुला गारगोटी गावाला भेटून येऊ. असं म्हटल्याबरोबर बाळू मामा आणि त्यांचे 2-3 सवंगडी गेले गारगोटी गावाला. मुळे महाराज होते. मुळे महाराजांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर अर्धा 1 तास झालं बोलत बसलेत गुरु शिष्य. ऐका, त्यावेळेस मुळे महाराजांनी ठरवलं आता बाळूचा अधिकार बघायचा, बाळूची परीक्षा घ्यायची. त्यावेळेस अरे माझा जगाचा मालक होता. मुळे महाराजांनी सांगितलं, असं जाऊ नका, तुम्ही जेवण करा आणि मग जा. गुरुची आज्ञा आहे. जेवणासाठी त्यांचे सवंगडी आणि बाळू मामा बसले. त्यावेळेस ऐका, अरे वाढप्याने वाढण्याकरता त्यावेळेस शाकाहारी पदार्थ नव्हते, मांसाहार तयार केलेला. त्या वाढप्याने वाढण्याकरता मांसाचे तुकडे घेतले, ताटामध्ये वाढणार. सवंगड्याने सांगितलं, मामा हे काय? त्यावेळेस बाळू मामा म्हणले, माझ्या गुरुची आज्ञा आहे, मला उठता येत नाही. त्यावेळेस अरे ताटामध्ये त्या मांसाचे तुकडे वाढणार. त्यावेळेस त्या मांसाच्या तुकड्याच्या जाग्यावरती अरे वांग्याचे तुकडे झाले आणि बाळू मामांच्या ताटामध्ये वाढले. अरे एवढा अधिकार, मांसाच्या तुकड्याच्या जाग्यावरती वांग्याचे तुकडे करणारा देव म्हणजे माझा बाळू मामा आहे.